नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतला कोल्हापूर जिल्ह्याच्या कोरोना स्थितीचा आढावा। जिल्ह्यात कोरोना संबंधी उपाययोजना प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्य शासन आवश्यक तेवढा निधी देण्याची दिली ग्वाही। कोल्हापूर जिल्ह्यातील निर्बंध शिथिल होणार नाहीत, प्रसंगी निर्बंध अधिक कडक करू, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा। संस्थात्मक अलगीकरण केंद्रात महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी इचलकरंजीतील अमीर शेख याला 1 वर्ष सक्त मजुरी आणि 5,000 रुपये दंडाची शिक्षा। वर्षभरात लागलेल्या निकालाचं लोकांकडून स्वागत। चंद्रकांत पाटील यांची अवस्था विनाशकाले विपरीत बुद्धी, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा टोला। आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या मोफत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपक्रमामुळे सर्वसामान्यांना मिळतोय दिलासा। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। बातमीपत्रात आपलं स्वागत। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज कोल्हापुरात आढावा बैठक घेतली। या बैठकीत कोल्हापूर जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत। जिल्ह्यात कोरोना संबंधी उपाययोजना प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्य शासन आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देईल अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते। यावेळी त्यांनी कोरोना संसर्गासंबंधी आढावा बैठक घेतली। यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती। जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कोरोना नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबवण्यात येत असणाऱ्या उपाययोजनांचं सादरीकरण केलं। पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये जिल्ह्यानं अधिक चांगल्या प्रकारे काम केलं होतं, त्याच पद्धतीनं आता देखील काम सुरू असून तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या असल्याचं सांगितलं। नामदार सतेज पाटील यांनी जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी शासनाकडून आवश्यक असणाऱ्या गोष्टींकडे उपमुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं। यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्याचा कोरोना रुग्ण आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवण्याची सूचना केली। ज्या गावांमध्ये कोरोना बाधितांची संख्या अधिक आहे त्या गावातील सर्वच ग्रामस्थांच्या चाचण्या कराव्यात। संस्थात्मक अलगीकरणावर अधिक भर द्यावा अशा सूचना केल्या। CPR IGM या रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी देण्याबरोबरच डोंगराळ भागासाठी रुग्णवाहिका देण्याची ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली। म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत उपचार देण्यात येत असल्याचं नामदार अजित पवार यांनी सांगितलं। कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आणि कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहनही त्यांनी या बैठकीत केलं। खासगी रुग्णालयांकडून जादा बिल आकारणी केली जात असल्याचंच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी नामदार पवार यांच्या निदर्शनास आणून दिलं। यावर जिल्ह्यातील रुग्णालयांच्या बिलाचं ऑडिट करून अधिक दर आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कडक कारवाई करा अशा सूचनाही नामदार पवार यांनी प्रशासनाला दिल्या। यावेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी कोविडच्या अनुषंगानं मतदारसंघात आरोग्यविषयक सोयीसुविधांबाबत उपमुख्यमंत्र्यांकडे मागण्या मांडल्या। या बैठकीला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉक्टर योगेश जाधव, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, पुणे विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर अनिल रामोड, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महानगरपालिकेच्या आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे, विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आदी उपस्थित होते। या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील निर्बंध शिथिल होणार नाहीत असं स्पष्ट केलंय। नियमांचं पालन होत नसल्याचं दिसून आलं तर प्रसंगी निर्बंध अधिक कडक करू असा इशाराही त्यांनी दिलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला।
त्यानंतर त्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत पत्रकार बैठक घेतली. यावेळी त्यांनी आढावा बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती देत कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं केलेल्या कामाचं कौतुक केलं. सध्याचा संसर्ग रोखण्यासाठी कोल्हापूरकरांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं. सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये पॉझिटिव्हचं प्रमाण हे कोरोनाचं इथं दिसतंय, म्हणून इथं निर्बंध अजिबात शिथिल केले जाणार नाहीत. उलट काही बाबतीमध्ये निर्बंध कुणी पाळत नसेल, नियम पाळत नसतील तर ते अधिक कडक केले जातील. माझी तमाम कोल्हापूरवासियांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. आम्ही येऊन तुम्हावर काहीतरी निर्बंध लादायचे म्हणून नाही, पण आपला कोल्हापूर जिल्हा, आपलं कोल्हापूर शहर हे सगळेच्या सगळं लवकरात लवकर याच्यातनं बाहेर पडावं. त्याकरता अजून काही काळ तुम्हाला थोडंसं सोसावं लागणार आहे. तुमच्या सगळ्यांचं सहकार्य त्याच्यामध्ये आम्हाला हवं आहे. राज्य सरकार आवश्यक ती मदत करायला तयार असून जिल्हा प्रशासनानं पहिल्या लाटेप्रमाणे प्रभावी काम करावं आणि लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन करत जबाबदारी योग्य पद्धतीनं पार न पाडणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला. आज आता पुन्हा आपण त्यांच्याकडनंच आपल्याला काम करून घ्यायचंय. त्याच्यावर त्यांना नाउमेद करून आपल्याला त्या ठिकाणी चालणार नाही. म्हणूनच त्यांना आम्ही सांगितलं की तुम्हाला काय अडचणी असतील त्या सांगा. आम्ही आरोग्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, पालकमंत्री आम्ही सगळेजण मिळून, किंवा अन्न आमचं फूड अँड ड्रगचं पण राज्यमंत्रीपद तुमच्याकडे, औषधं देण्याचं वगैरे काम, त्या आम्ही सुविधा तुम्हाला देतो. पण तुम्ही पहिल्या लाटेमध्ये जशा प्रकारचं काम केलेलं होतं तशा पद्धतीचं काम हे ॲग्रेसिव्हली केलं पाहिजे आणि त्यांना सगळ्या लोकप्रतिनिधींनी पण सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे असं मी त्यांना स्पष्ट सांगितलं. नाईलाजानी मग काहीतरी कठोर निर्णय ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांनी जर पार पाडली नाही तर घ्यावे लागते. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारनंच कायद्यात बदल करण्याची गरज असल्याचं सांगितलं. सगळ्या घटकांचे प्रश्न सुटले गेले पाहिजेत. हे प्रश्न सुटत असताना कुठल्याही दिलेल्या आरक्षणाला धक्का न लागता त्याच्यातून मार्ग निघाला पाहिजे. आपण तो मार्ग काढलेला होता. सभागृहामध्ये सगळ्यांनी एकमताने तो मंजूर केलेला होता. परंतु सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळं मराठा आरक्षणावर परिणाम त्याचा झाला आणि ते स्थगित करण्यात आलं, ते थांबवण्यात आलं, ते रद्द करण्यात आलं. अशा प्रकारची घटना घडली. आता आम्ही दिलीप भोसले साहेब म्हणून अहमदाबाद हायकोर्टाचे चीफ जस्टिस होते, ते रिटायर झालेले. त्यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्र्यांनी समिती केली. त्या समितीने मुख्यमंत्र्यांच्याकडे आत्ताच अहवाल दिलेला आहे. तो अहवाल आल्यानंतर त्याच्यामध्ये पुढं काय करायचं अशा प्रकारचं, म्हणजे त्यांनी अहवालात काय सुचवलेलं आहे, कशा पद्धतीनं पावलं उचलायची वगैरे त्या प्रकारे चाललं. आम्ही या बाबतीमध्ये आपल्या राज्याचे राज्यपाल महोदयांनाही भेटलो, देशाच्या पंतप्रधानांनाही भेटलो आणि संपूर्ण मंत्रिमंडळ आणि महाविकास आघाडीचे सगळे आमदार हे आरक्षण मिळालं पाहिजे, मिळवत असताना त्याच्यामध्ये कसं ते नियमात बसून मिळवायचं. तर आता एकमेव उपाय तो म्हणजे केंद्राने कायद्यामध्ये बदल करून तिथं आरक्षण दिलं पाहिजे. तिथं आरक्षण दिलं म्हणजे तिथं तशा पद्धतीनं कायद्यामध्ये बदल केला तर त्याची अंमलबजावणी केल्यानंतर हा प्रश्न त्या ठिकाणी सुटू शकतो. कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णदर आणि मृत्यूदर कमी व्हावा यासाठी तपासण्यांवर भर द्या अशी सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. आज कोल्हापुरात झालेल्या बैठकीत त्यांनी जिल्ह्यात कोरोना नियंत्रणासाठी राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. लसीकरणामध्ये कोल्हापूर जिल्ह्यानं नोंदवलेल्या कामगिरीचं नामदार राजेश टोपे यांनी कौतुक केलंय. कोरोना उपाययोजनांसंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात आढावा बैठक पार पडली. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी बोलताना आरोग्यमंत्री टोपे यांनी जिल्ह्यातील वाढता संसर्ग आणि मृत्यूदर रोखण्यासाठी तपासण्यांवर अधिक भर देऊन बाधित रुग्णांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळवून द्यावेत अशी सूचना केली. ताप, सर्दी, खोकला यासह अन्य काही लक्षणं आढळून आल्यास नागरिकांनी तात्काळ तपासणी करून घ्यावी असं आवाहनही आरोग्यमंत्री टोपे यांनी केलं.
लसीकरणामध्ये कोल्हापूर जिल्ह्यानं नोंदवलेल्या कामगिरीचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कौतुक केलं. महाआयुष संजीवनी अभियान या अभियानांच्या प्रभावी अंमलबजावणीबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केलं. कोविड पश्चात आजार उद्भवू नयेत यासाठी आरोग्य विभागानं लक्ष द्यावं, मृत्यूदराचं ऑडिट करून त्रुटी दूर कराव्यात, CPR आणि इचलकरंजीतील IGM रुग्णालयातील मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रशासनानं प्राधान्य द्यावं असे निर्देशही नामदार टोपे यांनी या बैठकीत दिले. आमदार ऋतुराज पाटील यांनी जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची स्थिती, म्युकरमायकोसिस प्रादुर्भावाची सद्यस्थिती, प्रतिबंधात्मक उपाययोजना, लहान बालकांसाठी वैद्यकीय सुविधा, लसीकरण, ऑक्सिजन उपलब्धता आदीबाबत यावेळी माहिती दिली. आमदार ऋतुराज पाटील यांनी संस्थात्मक अलगीकरणासाठी कसबा बावडा इथं सुरू केलेला अलगीकरण कक्ष तसंच नागरिकांच्या प्रबोधनासाठी सुरू केलेला गल्ली समिती उपक्रमाची उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना माहिती दिली. म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी लागणाऱ्या इंजेक्शनची मागणी वाढली असून रुग्णसंख्येच्या प्रमाणात इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार ऋतुराज पाटील यांनी या बैठकीत केल्यानंतर त्याला उपमुख्यमंत्री पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. कोरोना महामारीच्या काळात महत्त्वाचं योगदान देणाऱ्या आशा स्वयंसेविकांनी राज्यव्यापी बेमुदत संपाची हाक दिली आहे. या संपात कोल्हापूर जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका सहभागी होणार असल्याचं आशा वर्कर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. वेळोवेळी आम्ही शासनाला निवेदनं दिले. कोविड-19 मध्ये जागतिक महामारीमध्ये आम्ही आमचा जीव जोखीममध्ये घालून आम्ही या महामारीशी लढत आहोत, परंतु शासनाने पूर्णतः आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. कोणत्याही प्रकारचा जोखीम भत्ता, प्रोत्साहन भत्ता या सगळ्या गोष्टी आणि रेग्युलरचं मानधन थकीत, वाढीव मानधन थकीत या सगळ्या बाबींमुळे आम्ही शासनाला मागील महिन्यामध्ये 1 दिवसीय लाक्षणिक संप करून इशारा दिला होता. त्यांनी आमचे प्रश्न ताबडतोबीनं सोडवावेत आणि आम्हाला न्याय मिळावा, परंतु कोणत्याही प्रकारची सकारात्मक चर्चा न झाल्यामुळे आम्ही 15 जून म्हणजे उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्र बेमुदत संपावरती जात आहोत आणि आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व आशा आणि गटप्रवर्तक सुद्धा त्या संपामध्ये 100% सहभागी होऊन हा संप यशस्वी करणार आहोत. उद्यापासून आम्ही देशव्यापी संपामध्ये सहभागी होत आहोत. कोल्हापूर शहरामधून आणि महाराष्ट्रामधून सर्व आशा आपल्या संपामध्ये उतरत आहोत. काही दिवसापासून आम्ही बरेच ठिकाणी निवेदनं वगैरे म्हणजे आमच्या ज्या काही मागण्या आहेत, कोरोना काळात आम्ही जे काही कामं केलेली आहेत त्याचे मानधन, थकीत मानधन किंवा वाढीव भत्ता असेल त्या गोष्टी आम्हाला दिलेल्या नाहीत. वारंवार आम्ही सरकारकडून मागणी करून पण शासन आमच्याकडे म्हणजे पूर्ण दुर्लक्षितच गेल्यासारखं केलं आहे. 30 रुपयेवरती आमच्या आशांची पिळवणी केली जाते. अनेक प्रकारचे इतके सर्वे काही दिलेले गेलेले आहेत, त्याचा भत्ता विचारायला गेलं तर त्याचं कोणीही सांगत नाही की बाबा कुठल्या काळातला कुठला भत्ता आहे. 30 रुपये आहेत, त्यावरती तुम्ही प्रत्येक प्रकारचे वेगवेगळे संजीवनी प्रोग्राम असेल, वॉक टेस्ट असेल, अजून कोमॉर्बिड लोकांची यादी असेल, लसीकरणाची ड्युटी असेल, अशा अजून कितीतरी प्रकारचे आम्हाला सर्वे केले लावतात. त्या 30 रुपयेमध्ये ह्या कोरोनाच्या काळामध्ये आम्ही आमची इतर जी 74 प्रकारची इंडिकेटरमधली कामं होती त्याच्याकडे आमचं दुर्लक्ष होण्याचं एक म्हणजे चालू आहे. आम्हाला ते नाही इकडलं 30 रुपयाने आमच्या रेग्युलर कामातही खंत पडत असल्यामुळे थोडं हे होते आणि शासनाने आता आम्ही संपामध्ये उतरतोय तर आमच्यावर थोडं गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावं. केंद्र सरकारनं राज्याला GSTचा परतावा दिलाय या भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कोल्हापुरात चांगलाच समाचार घेतला. उपमुख्यमंत्री पवार यांनी त्यांची अवस्था विनाशकाले विपरीत बुद्धी अशी झाली आहे असं टोला आमदार चंद्रकांत पाटील यांना लगावला. महाराष्ट्राला अजूनही केंद्र सरकारकडून GSTचा 24,000 कोटी रुपयांचा परतावा मिळायचा आहे. असं असताना भाजपचे प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला GSTचा परतावा मिळाला असताना राज्य सरकार केंद्र सरकारच्या नावानं विनाकारण ओरड करतंय अशी टीका केली होती. या संदर्भात आज कोल्हापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारणा केली असता त्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांचा आपल्या खास शैलीत समाचार घेतला. दुर्दैवाने ते आता मंत्रिमंडळामध्ये नसल्यामुळे, सरकारमध्ये नसल्यामुळे त्यांना हे आकडे नक्की माहिती नाहीत. आम्ही सध्या ऑफिशियली मंत्रिमंडळात आहोत आणि आम्हाला सहीचा अधिकार आहे, त्याच्यामुळे आम्ही ते बघतोय आणि आम्ही राज्याच्या प्रमुखांच्या बरोबर दिल्लीमध्ये जाऊन मी तिथेही सांगितलं की 24,000 कोटी रुपये स्वतः पंतप्रधानांना मुख्यमंत्र्यांच्या सहीचं पत्र आहे. हे राजकारण करण्याची बाब नाहीये. कधी कधी काही लोकांना केव्हा आपण काय बोलतो काय नाही हे जे ते एक आपल्यात म्हण आहे, विनाशकाली विपरीत बुद्धी, त्यातला प्रकार येतो. इचलकरंजी शहरातील एका संस्थात्मक अलगीकरण केंद्रात कोल्हापूर नाका परिसरात राहणाऱ्या अमीर शेख यानं महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार वर्षभरापूर्वी घडला होता.
इचलकरंजीचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी PS भंडारी यांनी या प्रकरणी आमिर शेख याला 1 वर्ष सक्त मजुरी आणि 5,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. वर्षभराच्या काळात सुनावणी पूर्ण करून आरोपीला शिक्षा ठोठावल्याबद्दल न्यायव्यवस्थेचं इचलकरंजी शहरवासियांकडून कौतुक होत आहे. कर्नाटकातून आल्यामुळं आमिर शेख याला अलगीकरण केंद्रात ठेवण्यात आलं होतं. पीडित तरुणी आणि तिच्या कुटुंबियांना सुद्धा बाहेरच्या जिल्ह्यातून आल्यामुळं अलगीकरण केंद्रात ठेवण्यात आलं होतं. 16 मे 2020 या दिवशी पीडित तरुणी स्नान करत असताना आरोपी आमिर शेख हा स्नानगृहाच्या भिंतीवर चढून स्नानगृहात डोकावत असल्याचा प्रकार निदर्शनास आला होता. अलगीकरण केंद्रातील काही लोकांनी आमिर शेखला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. या प्रकरणी त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. कोरोना महामारीच्या काळात सर्वजण त्रस्त असताना असा विकृत प्रकार करणाऱ्या आमिर शेखबद्दल संतापाची लाट उसळली होती. तत्कालीन DYSP गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली गावभाग पोलिसांनी वेगवान तपास करत आरोपी आमिर शेख विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी PS भंडारी यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान सरकारी वकील श्रीमती MD आवारीवार यांनी सादर केलेले साक्षी पुरावे आणि युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीश PS भंडारी यांनी आमिर शेखला आज शिक्षा सुनावली. कोरोना काळात विकृतीचं दर्शन घडवणाऱ्या आमिर शेख विरुद्ध वेगानं तपास करणाऱ्या पोलीस यंत्रणेसह या घटनेची गांभीर्यानं दखल घेत वर्षभराच्या काळात खटल्याची सुनावणी पूर्ण करणाऱ्या न्यायव्यवस्थेचं इचलकरंजी शहर आणि परिसरातून कौतुक होतंय. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर हे आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. त्याबरोबरच एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा. इथे घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा एस न्यूज. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. ब्रेकनंतर बातमीपत्रात आपलं स्वागत. आमदार ऋतुराज पाटील हे लोकांच्या गरजा ओळखून मदतकार्य राबवत आहेत. मोफत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्याचा त्यांचा उपक्रम लोकांसाठी दिलासादायक ठरतोय. सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात रुग्णांवर अनेक प्रकारचे उपचार उपलब्ध होऊ लागलेत. पण या सगळ्यामध्ये सर्वात प्रभावी ठरतोय तो उपचार म्हणजे कोरोनाबाधित आणि त्यांच्या कुटुंबियांची आपुलकीने केलेली चौकशी आणि त्यांच्याशी संवाद साधत वापरलेले धीराचे 2 शब्द. 100 पण आता हे नाही म्हणजे काढल्यानंतर किती जाते टाकू नका नुसतं विचारत काढल्यानंतर काही काय होते 90 पर्यंत जाते 90 पर्यंत जाते. ते आता रिकवर होतो म्हणजे रिकवर झाले. आमदार ऋतुराज पाटील आपल्या मतदारसंघात नेमकं हेच काम करतायत. आमदार ऋतुराज पाटील हे सध्या महामारीच्या काळात जे काम करतायत त्याची पोहोचपावती म्हणजे या कृतज्ञतापूर्ण प्रतिक्रिया. कोरोनाच्या परिस्थितीमध्ये ऑक्सिजन सप्लाय मशीन मिळणं किंवा सप्लाय होणं हे सगळं अवघड आहे. तरी पण साहेबांना रिक्वेस्ट केल्यानंतर साहेबांनी हे फ्रीमध्ये आम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे आणि भट्टी साहेबांचा आणि ऋतुराज साहेबांचा आम्ही त्याच्याबद्दल आभार आहे. साहेबांच्याकडून हे मशीन मिळालं त्यामुळे माझ्या आयुष्यात बरीच प्रगती झाली. ऋतुराज पाटील दादांनी मशीन दिलं त्याबद्दल मी व आमचे यादव परिवार पूर्णपणे आभार आहे. कोरोना संसर्गाच्या अगदी पहिल्या टप्प्यात आपल्या मतदारसंघातील लोकांना चांगल्या प्रकारे रुग्णसेवा मिळावी यासाठी खाजगी डॉक्टरांना PPE किट उपलब्ध करून देण्यापासून आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची वाढती गरज लक्षात घेऊन मतदारसंघातील लोकांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमापर्यंत आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडून सुरू असलेलं काम लोकांना मोठा दिलासा देत आहे. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची सोय दादांनी करून दिलेली आहे. ती गावातील पेशंटांसाठी एकदम चांगल्या उपयोगाला आलेली आहे. अत्यवस्थ रुग्णांना रुग्णालयात ऑक्सिजन बेड मिळेपर्यंत किंवा रुग्णालयातील उपचारानंतर घरी आल्यानंतर ऑक्सिजनची गरज असणाऱ्यांची ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरसाठी होणारी धावपळ बघून आमदार ऋतुराज पाटील यांनी मोफत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू केला. या उपक्रमामुळे लोकांची ऑक्सिजन अभावी होणारी धावपळ वाचली. या उपक्रमांतर्गत दिलेले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हे अधिक कार्यक्षम असल्याचा रुग्णांच्या फास्ट रिकव्हरीसह त्यांचा आत्मविश्वास वाढण्यासाठी फायदा होतोय. ऋतुराज पाटील दादांनी आम्हाला 32 हात पुढे गेला आणि त्यांनी आम्हाला नवीन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर अवेलेबल करून दिलं
जे सिंगापूरवरून आणण्यात आलेलं आहे, ज्याची इफिशियन्सी खूप चांगली आहे आणि जे त्या जुन्या कॉन्सन्ट्रेटरपेक्षा निम्मी पॉवर घेऊन त्याच्या डबल इफिशियन्सीनं काम केलेलं आहे आणि त्यांच्या मदतीमुळे आता काकांची प्रकृती सुधारत आहे आणि डॉक्टरांनी पण म्हटले की 1 महिन्यात आता काका पूर्णपणे बरे होते. कोरोना बाधित आणि त्यांच्या कुटुंबियांची मानसिकता नेमकी काय असते हे ज्या घरात कोरोनाचा संसर्ग झालाय त्यांच्याशिवाय दुसरं कुणीही जाणू शकणार नाही. अशा काळात आमदार ऋतुराज पाटील बाधितांच्या कुटुंबाचाच भाग असल्याच्या आपुलकीनं जी मदत करतायत, जी विचारपूस करतायत, ज्या पद्धतीनं धीर देत आहेत, त्यामुळं कोरोना बाधित आणि त्यांच्या कुटुंबियांना उभारी मिळतीये. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या माध्यमातून नामदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार ऋतुराज पाटील आणि त्यांची टीम करत असलेलं हे काम कोरोना संकट काळात लोकांसाठी संजीवनीच ठरत आहे. कोल्हापूर दौऱ्यावर आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवीन राजवाडा इथं जाऊन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेतली. मराठा आरक्षणावरून राज्यात सध्या वातावरण तापलेलं असताना या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी महाविकास आघाडी सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक असल्याचं सांगितलं. खासदार संभाजीराजे छत्रपती हे मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी घेत आहेत. नुकतीच त्यांनी 16 जूनपासून आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची भेट घेण्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या. सुमारे तासभर ही भेट चालली. यावेळी झालेल्या चर्चेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली. यातून महाविकास आघाडी सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक असल्याचं जाणवल्याचं श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलं. तिकडं निश्चित ज्या 4-5 आता मराठा आरक्षणाचा विषय तर सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे. बाकीच्या ज्या मागण्या आहेत तिकडे निश्चितच शासनाचं लक्ष आहे आणि यापेक्षा या पुढे जास्त राहणार आहे. आंदोलनाबद्दल काही चर्चा नाही. नेमका आता मराठा समाजाचा उद्रेक आहे. मराठा समाजाला नेमकं तुम्ही काय सांगाल? कारण आता कोरोनाचा काळ सुद्धा आहे. स्वतः सक्षम झालं पाहिजे. मराठा समाज हा सक्षम झाला पाहिजे, स्वतः स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे. हे जास्त सगळ्यात महत्वाचं आहे. आता अजित पवार तुम्हाला भेटले, सरकार सकारात्मक पावलं वाटते सरकारची कुठल्या दृष्टिकोनातून? आरक्षणाच्या दृष्टिकोनातून. आरक्षणाच्या दृष्टिकोनातून सुप्रीम कोर्टने आता तुम्हाला निकाल दिलेलाच आहे. त्या निकालाचा ज्यांनी त्याचा अभ्यास अजून केला नसेल त्यांनी केला पाहिजे. ही भेट मराठा आरक्षणाच्या विषयावरून जितकी महत्त्वाची आहे तितकीच सध्याच्या बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा महत्त्वाची ठरली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाचं नेतृत्व सुरू केल्यापासून भाजपपासून ते दुरावू लागलेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे त्यांना सातत्यानं लक्ष करत असले तरी ते त्यांना बेदखल करतायत. काही दिवसांपूर्वीच खासदार संभाजीराजेंनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे. या सगळ्यातून खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून राजकीयदृष्ट्या काही मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता वर्तवली जाते. शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे ज्येष्ठ सभासद आणि झंवर उद्योग समूहाचे अध्यक्ष रामप्रताप झंवर यांचं आज दुपारी एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. झंवर उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी कोल्हापूरच्या औद्योगिक क्षेत्रात भरीव योगदान दिलंय. त्यांच्या निधनानं कोल्हापूरच्या उद्योग क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त होतीये. दुर्दम्य इच्छाशक्ती, सरावातील सातत्य आणि ध्येयपूर्तीसाठी लागणारे कष्ट करण्याची तयारी असेल तर जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही असं प्रतिपादन एव्हरेस्टवीर संभाजी गुरव यांनी केलंय. मसाई पठार परिसरातील वन विभागाच्या व्हर्टिकल ॲडव्हेंचर पार्कला दिलेल्या सदिच्छा भेटीवेळी ते बोलत होते. जगातील सर्वोच्च हिमशिखर सर करणारे संभाजी गुरव हे पश्चिम महाराष्ट्रातील पहिले तर महाराष्ट्र पोलीस दलातील 3रे अधिकारी ठरलेत. तौक्ते चक्रीवादळ आणि त्यानंतर बंगालच्या उपसागरात आलेलं चक्रीवादळ यामुळे यंदा एव्हरेस्ट मोहिमेवर प्रतिकूल परिणाम झाला. संभाजी गुरव यांना सुद्धा प्रतिकूल वातावरणाचा सामना करावा लागला. परंतु उणे 40 तापमान, ऑक्सिजनची कमतरता, जोरदार वारा, हिमवादळं या सर्वांवर मात करत संभाजी गुरव यांनी एव्हरेस्टवर तिरंगा फडकवत पहिल्याच प्रयत्नात एव्हरेस्ट सर करण्याची कामगिरी नोंदवली. वाळवा तालुक्यातील पडवळवाडीचे संभाजी गुरव यांनी एव्हरेस्ट सर करत गावासह पोलीस दलाची मान उंचावली आहे.
त्यांनी नुकतीच व्हर्टिकल ॲडव्हेंचर पार्कला भेट दिली. यावेळी त्यांनी आपल्या यशस्वी एव्हरेस्ट मोहिमेची माहिती देत यापुढे वर्षभराच्या काळात सर्व खंडांमधील सर्वोच्च शिखरं सर करण्याचा मनोदय व्यक्त केलाय. यावेळी हिल रायडर्स अँड हायकर्सचे प्रमोद पाटील, समीर ॲडव्हेंचर्सचे विनोद कांबोज, खुशी कांबोज, अभय मोरे, भोला यादव आदी उपस्थित होते. कोरोना रुग्णांकडून भरमसाठ बिलं आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करा अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. या मागणीसाठी संघटनेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. कोरोनाच्या कठीण काळात खाजगी रुग्णालयांकडून लाखो रुपयांची बिलं आकारली जात आहेत. रुग्णांची आर्थिक परिस्थिती नसतानाही रुग्णालयांच्या तगाद्यामुळं नातेवाईक प्रसंगी सोनं विकून रुग्णालयांची बिलं भागवतायत. अशा प्रकारे रुग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. खाजगी मायक्रोफायनान्स कंपन्यांचं कर्ज माफ करा, कोरोना काळात थकीत गेलेले सर्व हप्ते माफ करावेत आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या. निदर्शनात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माणिक शिंदे, शंकर बावडेकर, डॉक्टर प्रगती चव्हाण, संभाजी भोसले आदी सहभागी होते. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर हे आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. त्याबरोबरच एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा. इथे घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा एस न्यूज. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. ब्रेकनंतर बातमीपत्रात आपलं स्वागत. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या संख्येनं कोरोनाबाधित आढळताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत करवीर तालुक्यातील एका गावानं मात्र कोरोनाला वेशीबाहेर रोखलंय. हे गाव कोणतं आणि ते कसं कोरोनामुक्त झालं यावर प्रकाश टाकणारं एस न्यूजचं हे विशेष वृत्त. हे आहे निटवडे, करवीर तालुक्याच्या उत्तर बाजूचं शेवटचं गाव. कोल्हापूर शहरापासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावरच्या या गावात कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता. 2019च्या मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर मे ते ऑगस्ट या काळात कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं वाढत गेला. यामध्ये हजारो लोक बाधित झाले तर शेकडो बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या लाटेत निटवडे गावात केवळ 2 कोरोनाचा संसर्ग झाला. सुमारे 1000 लोकसंख्येच्या या गावातील अनेकांचा नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं कोल्हापूर शहराशी संबंध येतो. त्यामुळं गावातील संसर्ग वाढेल अशी भीती वाटत असताना योग्य काळजी घेतल्यामुळं पहिल्या लाटेत कोरोना बाधितांची संख्या 2 पेक्षा अधिक वाढली नाही. पहिली लाट ओसरल्यानंतर अनेक गावं कोरोनामुक्त झाली. निटवडे गावाचा सुद्धा त्यामध्ये समावेश आहे. पण पहिल्या लाटेतून मुक्त झालेली अनेक गावं दुसऱ्या लाटेत पुन्हा कोरोना संसर्गाच्या विळख्यात सापडली. निटवडे गाव मात्र त्याला अपवाद ठरलंय. ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, दक्षता समिती यांनी समन्वयातून राबवलेल्या उपाययोजना आणि ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्यामुळं आज दुसऱ्या लाटेत सुद्धा निटवडेकरांनी कोरोनाला गावात प्रवेश करू दिलेला नाही. या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे या गावाला बाजारपेठेसाठी जवळच्या येवलूज, पाडळी या गावांवर अवलंबून राहावं लागतंय. याशिवाय अनेकांचा दररोज कोल्हापूर शहराशी प्रत्यक्ष संपर्क येतो. आजूबाजूच्या गावांसह कोल्हापूर शहरात सुद्धा कोरोनाचा संसर्ग अधिक असताना निटवडेकरांनी गावात आणि घरात प्रवेश करताना योग्य प्रकारे निर्जंतुकीकरण करण्यासह कोरोना टाळण्यासाठीच्या अन्य नियमांचं पालन केल्यानं गावात पुन्हा कोरोना येऊ शकला नाही. घरी परत आल्यानंतर घरात पहिल्यांदा सॅनिटायझर वापर करतो, आंघोळ करतो, कपडे बदलतो नवीन. घरातल्यांना पण आमच्यापासून एक अर्धा तास आम्ही लांबच ठेवतो. परत गावात औषध फवारणी वगैरे वेळच्या वेळी करतात. परत दूध संस्थेत वगैरे दूध घालताना पण मार्गदर्शन व्यवस्थित करतात, सोशल डिस्टन्सचा वापर करतात. ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागामार्फत दररोज घर टू घर सर्वे करून आरोग्याची तपासणी केली जाते. ग्रामपंचायतीकडून गावातील कुटुंबांना रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी औषधं, सॅनिटायझर, मास्क यांचं वाटप करणं, दर महिन्याला संपूर्ण गाव निर्जंतुक करणं, दूध संकलनासह सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळणं यासह कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची प्रभावी अंमलबजावणी या सर्वातून निटवडे गावानं कोरोना मुक्तीचा पॅटर्न यशस्वी करून दाखवलाय.
साधारणपणे 30 ते 40 लोक असे कामानिमित्त बाहेर जातात. त्यांना प्रत्यक्षात आम्ही दक्षता कमिटीच्या माध्यमातून त्यांना प्रत्येकाला दररोज म्हणजे बाबा मास्क हे कंपल्सरी वापरला पाहिजे. तसेच आपण गेल्यानंतर तिथं सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे. घरी आल्यानंतर त्यांना सगळ्यांना सूचना अशा दिल्या की घरी आल्यानंतर बरोबर आंघोळ केली पाहिजे. स्वच्छतेचं महत्त्व आहे. पूर्ण स्वच्छ असं हे आपण हे केलं पाहिजे. माझं कुटुंब माझी जबाबदारी हे त्यांना लक्षात आणून दिलं की त्या पद्धतीनं सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं की बाबा संपूर्ण गावाची जबाबदारी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर असल्यामुळे त्यांनी सहकार्य केलं आपल्याला. निटवडेकरांचा कोरोनामुक्तीचा हा पॅटर्न अन्य गावांसाठी अनुकरणीय ठरलाय. एस न्यूजसाठी निटवडेहून बाजीराव तळेकर. मराठा समाजातील तरुणांच्या रखडलेल्या नियुक्त्यांसंदर्भात स्वाभिमानी संघटनेचे सचिन तोडकर यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तोडकर यांच्या कार्यालयाबाहेर बंदोबस्त तैनात केला होता. त्यामुळे तोडकर यांच्यासह स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या दारातच ठिय्या आंदोलन केलं. सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द करण्यापूर्वी शासकीय पदांसाठी पात्र ठरलेल्या मराठा समाजातील 2184 उमेदवारांच्या नियुक्त्या रखडल्यात. आज कोल्हापूर दौऱ्यावर येणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नियुक्तीपत्र घेऊनच कोल्हापुरात यावं, अन्यथा त्यांचे कोल्हापुरातील कार्यक्रम रोखू असा इशारा स्वाभिमानीचे सचिन तोडकर यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर तोडकर यांच्या कार्यालयाबाहेर पहाटेपासून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान सकाळी सचिन तोडकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर पडण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी त्यांना रोखलं. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत कार्यालयाच्या आवारातच ठिय्या आंदोलन केलं. अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आहेत, त्यामुळे त्यांना आम्ही एक मराठा समाजातर्फे विनंती केली की बाबा येताना मराठा समाजासाठी काहीतरी घेऊन या, जेणेकरून 2185 विद्यार्थी आहेत त्यांचं जॉईनिंगसाठी सुप्रीम कोर्टानं सुद्धा ऑर्डर केलेलं आहे, त्यांचं जॉईनिंग घेऊन या असं आम्ही एक आवाहन केलं होतं. पण त्या आव्हानाला प्रतिसाद न देता त्यांनी दडपशाही मार्गाने आमच्यावर, आता तुम्ही बघतच आहात की काल दुपारपासून आमच्या घरी सगळीकडे पोलीस आहेत. पोलीस प्रशासनाच्या दबावाखाली आम्हाला ठेवून आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करू दिले जात नाही. ह्याचा आम्ही सगळ्यात पहिला जाहीर निषेध करतो. त्यानंतर आम्ही आपल्या माध्यमातून एकच सांगतो की ज्या पद्धतीने नक्षलवाद्यांनी आमंत्रण दिले, कुठंतरी मराठा समाज त्या बाजूने जायला नको, हे फक्त या राज्य सरकारनं भूमिका घ्यायला पाहिजे, अन्यथा आम्हाला दुसरा पर्याय राहणार नाही, हे मी आपल्या माध्यमातून जाहीर करतो. या आंदोलनात स्वाभिमानी संघटनेसह मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरासह शासकीय विश्रामगृहावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नामदार पवार यांना निवेदन देण्यासाठी शासकीय विश्रामगृहाबाहेर विविध संघटनांच्या शिष्टमंडळांनी गर्दी केली होती. यावेळी पोलिसांनी शासकीय विश्रामगृहाच्या गेटवर रोखल्यामुळे काहींनी पोलिसांशी वाद घातला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आजच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शासकीय विश्रामगृहाबाहेर देखील मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. उपमुख्यमंत्र्यांना निवेदनं देण्यासाठी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. मात्र कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी निवेदन देण्यासाठी येणाऱ्यांना प्रवेशद्वाराजवळच रोखलं. यावेळी काही संघटनांचे कार्यकर्ते आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये वादावादीचे प्रकार घडले. काही संघटनांच्या 2 सदस्यांनीच विश्रामगृहात जाऊन निवेदनं सादर केली, तर काहींनी निवेदन न देताच माघारी परतणं पसंत केलं. सीपीआर रुग्णालय आवारातील चहाच्या टपऱ्यांमुळे ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला धोका निर्माण झालाय. यातून एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त करत या चहाच्या टपऱ्या अन्यत्र हलवाव्यात अशी मागणी करत सामाजिक कार्यकर्ते सतीश पाटील यांनी सीपीआरच्या अधिष्ठाता कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय. चुकून स्फोट झाला समजा चहाची गाडीचा वगैरे, आणि मला ह्या गाड्यांचा विरोध नाही आहे, ह्या दुकानाचा विरोध नाही, त्यांनी फक्त तिथल्या जागा कोरोना जाईपर्यंत हलवावी एवढीच माझी मागणी. कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात किरकोळ कारणावरून एका कारची तोडफोड केल्याची घटना आज संध्याकाळी घडली आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसात तोडफोड करणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं. कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक चौकात महालक्ष्मी चेंबर्स इथं नितीन गणवानी यांचं वाईन शॉप आहे. आज दुपारी ते कामानिमित्त कारमधून दुकानाकडे आले होते. यावेळी त्यांची शेजारी काम करणाऱ्या राहुल कवाळे यांच्याशी किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. यावेळी कवाळे यांनी नितीन गणवानी यांच्या पार्किंग केलेल्या स्विफ्ट कारची तोडफोड केली.
या तोडफोडीत गणवानी यांच्या स्विफ्ट कारचं सुमारे 10,000चं नुकसान झालंय. या प्रकरणी नितीन गणवानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुल कवाळे यांच्या विरोधात शाहूपुरी पोलिसात तक्रार दाखल करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं. पन्हाळ तालुक्यातील वारणानगर इथल्या तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं युरेका 2K21 या राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाईन शोध प्रबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत 800हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं गेली 27 वर्ष शोधप्रबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी स्पर्धेचं 28वं वर्ष आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आली. महाराष्ट्राबरोबरच गुजरात, कर्नाटकातून 800 विद्यार्थ्यांनी 339 शोधप्रबंध सादर केले. या स्पर्धेत DRDOचे डेप्युटी चेअरमन DD देशमुख, ISTE नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉक्टर प्रतापसिंह देसाई, प्राध्यापक विवेक बुवा, वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय अधिकारी डॉक्टर वासंती रासम यांनी ऑनलाईन सहभाग नोंदवला. स्पर्धेच्या आयोजनासाठी डॉक्टर SV अणेकर, समन्वयक डॉक्टर गणेश पाटील यांच्यासह जालंधर जाधव, दादासो बच्चे यांचं सहकार्य लाभलं. इचलकरंजी शहरात नियमांचं उल्लंघन करत दुकानं सुरू ठेवणाऱ्यांवर पोलीस आणि नगरपालिकेच्या पथकांकडून कारवाई करण्यात येते. या कारवाई दरम्यान वादावादीचे प्रकार घडलेत. नगरसेविका सायली लायकर यांनी यामध्ये मध्यस्थी करत व्यापाऱ्यांची समजूत काढली. यावेळी व्यापाऱ्यांनी दुकानं सुरू ठेवण्याच्या परवानगीबाबत प्रांताधिकाऱ्यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूर जिल्ह्याचा कोरोना संसर्गाचा दर अधिक असल्यानं जीवनावश्यक आणि अत्यावश्यक दुकानच सुरू ठेवता येतील असा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आलाय. व्यवसायासंबंधीच्या या नियमांचं उल्लंघन करत जनता बँक परिसरात कापड विक्रीसह अन्य दुकानं सुरू ठेवण्यात आली होती. पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाला याची माहिती मिळाल्यानंतर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली. या कारवाई दरम्यान व्यापारी आणि पथकातील कर्मचाऱ्यांमध्ये वादाचे प्रकार घडले. आज इचलकरंजी शहरामध्ये कापड दुकान जवळजवळ 70 ते 75 दिवस बंद आहे. बंदच्या काळामध्ये बाकी सर्व व्यापार धंदे चालू आहेत. फक्त कापड दुकान वगैरे जे आहेत किंवा सोनार दुकान वगैरे, मोबाईल दुकान, हे सगळे दुकान बंद आहेत. बाकी दुकान पूर्ण सगळेच चालू आहेत. आज आमच्या कंडिशनला 70 दिवस आमच्या दुकानामध्ये आल्यानंतर आमच्या दुकानातून आल्यानंतर आमचाच माल आम्हाला चोरून विकायला लागतो. का? कारण आम्हाला पुढे हप्ते, दुकान भाडे, कामगारांना पगार वगैरे द्यायला लागतो. आणि शासन म्हणते अजून तुम्हाला परमिशन नाही उघडण्यासाठी. आम्ही दुकानामध्ये डिस्टन्स ठेवतो, सॅनिटायझर देतो, परत कस्टमर 2च्या वर आम्ही ठेवत पण नाही. आम्ही पूर्ण नियमाचं पालन करतो, तरीसुद्धा आम्हाला दुकान उघडण्याची परवानगी देत नाही. आणि आम्हाला उद्या कुठल्याही 15 तारखेला तुम्ही जे बोललात 15 तारखेनंतर दुकाने चालू करणार, उद्या कोणताही तुमचा निर्णय असेल नसेल आणि उद्या 15 तारखेला दुकान सगळी चालू करणार. नगरसेविका सायली लायकर यांनी व्यापाऱ्यांची समजूत काढल्यानं तणाव निवळला. ह्या व्यापाऱ्यांवर अन्याय का आणि कशासाठी ह्या लोकांना भाडं भरावं लागते दर महिन्याला? हे काही प्रशासनानं बंद केलेलं नाही आहे. ह्यांचे हप्ते आहेत बँकेचे, यांचं घर कसं चालणार, ह्या सगळ्याची दखल घेतली पाहिजे. आणि व्यापाऱ्यांच्या बाजूनं मी सायली नितीन लायकर हा पूर्ण पाठिंबा देणार आहे. आणि उद्यापासून सर्व व्यापाऱ्यांनी हे दुकानं चालू ठेवण्याचे आहे. जसं शासनानं नियम दिलेले आहे, सोशल डिस्टन्स किंवा काही पद्धत आहे, त्याचा नियम सर्व व्यापारी पाळणार आहेत. आणि त्याची नियमाची एक हे त्यांना द्यावी आणि दुकाने सर्व चालू करण्यात यावे. कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची स्थिती काही अंशी दिलासा देणारी आहे. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासांमध्ये 1184 नव्या बाधितांची नोंद झाली आहे. या काळात 1568 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर 37 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या 12,130 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. प्रथम वर्ष पूर्ण झाल्यानंतर परीक्षेसाठी आवश्यक प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करणाऱ्या ॲपल हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट विरोधात संभाजी ब्रिगेड आणि सर्व श्रमिक संघानं आज आंदोलन केलं. या आंदोलनानंतर तात्काळ विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र इन्स्टिट्यूटनं दिल्यानं विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा मार्ग मोकळा झाला. या संस्थेत शिकणाऱ्या आणि प्रथम वर्ष पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षाची पूर्ण फी भरल्याशिवाय पहिलं वर्ष पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र न देण्याचा पवित्रा घेतला होता. दुसऱ्या वर्षाच्या 4.5 लाख फीपैकी 50,000 फी दोघा विद्यार्थ्यांनी दिली होती. परिस्थिती बिकट असल्यानं आत्ताच सर्व फी भरणं शक्य नसल्याचं विद्यार्थ्यांनी संस्थेला सांगितलं. मात्र त्यांना संस्थेनं जुमानलं नाही. परीक्षेचे अर्ज करण्याची अंतिम मुदत जवळ आल्यानं विद्यार्थी मानसिक तणावात होते. त्यांनी संभाजी ब्रिगेडची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. संभाजी ब्रिगेड आणि सर्व श्रमिक संघानं या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. संभाजी ब्रिगेडचे जिल्हा संघटक निलेश सुतार आणि सर्व श्रमिक संघाचे अतुल दिघे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं.
संस्थेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्यानंतर संस्थेला जाग आली. त्यानंतर त्यांनी सहकार्याची भूमिका घेत विद्यार्थ्यांना आवश्यक ते सहकार्य करून त्यांच्या परीक्षेचा मार्ग मोकळा केला. यावेळी भगवान कोईंगडे, मदन परीड, अभिजित भोसले, अनंत कुलकर्णी, मधुर कांबळे, संजय पाटील, अक्षय पाटील, वैभव पाटील उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतला कोल्हापूर जिल्ह्याच्या कोरोना स्थितीचा आढावा. जिल्ह्यात कोरोना संबंधी उपाययोजना प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्य शासन आवश्यक तेवढा निधी देण्याची दिली ग्वाही. कोल्हापूर जिल्ह्यातील निर्बंध शिथिल होणार नाहीत, प्रसंगी निर्बंध अधिक कडक करू, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा. संस्थात्मक अलगीकरण केंद्रात महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी इचलकरंजीतील अमीर शेख याला 1 वर्ष सक्त मजुरी आणि 5,000 रुपये दंडाची शिक्षा. वर्षभरात लागलेल्या निकालाचं लोकांकडून स्वागत. चंद्रकांत पाटील यांची अवस्था विनाशकाले विपरीत बुद्धी, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा टोला. आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या मोफत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपक्रमामुळे सर्वसामान्यांना मिळतोय दिलासा. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर हे आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. त्याबरोबरच एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.